अर्थातच अल्पेश दादा जोशी यांना मी विनंती करतोय. अल्पेश दा आपण ह्या सामन्यासाठी आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईन व्हायचं आहे. चला ग्रुप ए मधील अंतिम मॅच आपण पाहतोय. हो एवढ्याच काय इन टू द गॅप बॅकअप चांगलं होतं. चेंडू आडला नाहीये. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. विनीतच्या बॅट मधून चौकार. चला पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आतापर्यंत 10 पालकामध्ये लागले आहेत. अष्टविनायक सावळजे संघ आता देखील आपण मजबूत स्थितीमध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी इम्पॅक्ट खेळाडूचा वापर केला जातोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी फैजान याला आमंत्रित केलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर आल्या असतील. त्या धावांमध्ये थोडासा रोख लगवण्यासाठी फैजान याला आमंत्रित केलंय. नक्कीच राजोडी संघ म्हटलं तर पहिली स्पर्धा असेल आणि मोठी स्पर्धा ज्याच्यामध्ये चांगली खेळी करताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि नक्कीच त्यांना शुभेच्छा देखील असतील. मोरेगाव चॅलेंजर्स मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांचं स्वागत देखील असेल. आणि तो स्वागत कसं करतोय तर महासंग्राम बलाढ्य संघानं हरवून पुढे आलेला संघ आहे. आता ही शेवटची आणि मोठी म्हणजे या सामन्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल. यस नक्कीच हा सामना महत्वपूर्ण असेल. या दोन्ही संघांसाठी जो संघ पराभूत होईल या स्पर्धेच्या बाहेर जाईल. जो संघ विजयी होईल तो टॉप 12 मध्ये दाखल होईल. यस महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांसाठी. अष्टविनायक संघ आतापर्यंत चांगला खेळ आतापर्यंत चांगली खेळी करतायत मैदानाच्या आतमध्ये. राजवडी गावामधून येणारा संघ आपण पाहतोय. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये देखील आपण पाहतो. हो यावेळेस काय जागा बनवून खेळलाय. कोपरा चॉईस केलाय. चेंडू निघून गेलाय. फिल्डरला बिल्ड करून सीमारेषा पार चौकार.
नक्कीच चांगला फटका आपल्याला एक्झिक्यूट करताना पाहायला भेटला. थोडासा पाय वाकडा करून थोडासा स्वीप पद्धतीने मारलेला फटका आपल्याला पाहायला भेटला. टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन चांगली आपल्याला पाहायला भेटली या फटक्यामध्ये. पुन्हा एक पहा, मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी आता आपल्याला चांगली गोलंदाजी म्हणजे कमबॅक केलाय गोलंदाजाने. यस नक्कीच, एक तेरी तो एक मेरी. मागे चेंडूवरती जरी चौकार आला तरी गोलंदाज फैजान देखील बोलतोय मी काय कच्च्या गुलूचा चेला नाहीये. चांगल्या दर्जाची गोलंदाजी चेंडूला पडल्याच्यानंतर चेंडूने वळण घेतलं. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाले. हो यावेळेस काय वेगाने हाताळण्याचा प्रयत्न करताना आउट साधील एक्स्ट्रम डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी त्याला वाईट घोषित केलंय. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ झाल्याने 16 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेस काय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच जर्सी परिधान करून का मी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. विनीतच्या बॅट मधून आलाय शानदार दमदार चौकार. चला, वसई विराट क्रिकेट असोसिएशन मधील शानदार आणि दमदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे मुझल्मिल खान याचं देखील इथं आगमन झालं. त्याचं देखील मोरेगाव चॅलेंजरच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. मुझल्मिल खान, आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचंय. मुझू, आपणास विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. वसई विराट क्रिकेटमधून ज्या खेळाडूची वेगळी ख्याती आहे, गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे अथवा क्षेत्ररक्षण असू, ज्या नावाची चर्चा वसई विराट क्रिकेट असोसिएशनमध्ये गाजतोय तो खेळाडू, त्याचं देखील इथं आगमन झालं. त्याचं देखील सहर्ष स्वागत असेल. 22 धावा धावफलकावरती लागलेत. हो नक्कीच 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 22, म्हणजे 11च्या सरासरीने आपल्याला हा जाताना संघ पाहायला भेटतोय. आणि अनिकेत म्हटलं तर आपली होम ग्राउंड आहे. मोरेगाव चॅलेंजर असेल, अजिंक्यतारा संघ असेल, हरिओम संघ असेल, पांडवाज असतील, या सर्वांचा हा आवडता आणि ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून खेळी करताना या सर्वांना पाहतोय. आणि तिकडे 11 आणि 12ची सरासरी म्हटलं तर कुठेतरी राजोडी संघ चांगल्या बनस्थितीमध्ये आहे. यस मागील म्हणजे आपण राजोडी संघाचा खेळ. हो यावेळेस काय फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. यावेळेला भाविकने देखील पार्टी जॉईन केले. भाविकच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. टायमिंग कडे लक्ष ठेवायचं आहे, वेळेवर लक्ष ठेवायचं आहे, कारण वेळेला खूप महत्व असतो. कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, राजोडी संघ खरोखरच चांगल्या मनस्थितीमध्ये पाहायला भेटतोय. म्हटलं लक्षात ठेवायचं आहे. आताच आयोजकांकडून एक सांगण्यात आलेलं आहे की जर का टायमाच्या अतिरिक्त वेळेमध्ये तुम्ही गेला तर तुमचा एक खेळाडू बाहेर केला जाईल. लक्षात ठेवायचं आहे. चांगली फलंदाजी इकडे पाहायला भेटते अष्टविनायक संघाकडून. सराव चांगला केलाय. वाव, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. संत पद्धतीने 2 खेळाडूंमध्ये इथे आपल्याला चांगला खेळ पाहायला भेटतोय. तेवढेच चांगले फटके देखील एक्झिक्यूट करताना, म्हणजे या दोघांना पाहून सराव आपल्याला पाहायला भेटतोय. यांचा सराव किती ठाम पद्धतीने असेल अनिकेत. यस नक्की. 2.2 चेंडूचा खेळ झाला. 27 धावा धावफलकावर जरूर लागलेत. मागील मॅच मध्ये 24 चेंडूमध्ये 27 धावांचा पाठलाग या 2 खेळाडूने केला होता. या खेळपट्टीला ओळखलंय, या खेळपट्टीला जवळून पाहिलंय कशा रीतीने खेळ करायचा. तितक्या चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत या 2 खेळाडूंचा आपण दोन्ही मॅच मध्ये पाहतोय. 2 सलामीवीरांचा खेळ चांगल्या दर्जाचा आहे. 1+1 बोनसच्या रूपामध्ये 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. दुहेरी धावेने संघाचं खातं वाढेल. हो नक्कीच एक सर्व खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. केतन पाटील साहेब यांच्याकडून जर का चौकाराचा जो बॅनर आहे त्याला जर का चेंडू लागला आणि चौकार गेला तर तुमच्यासाठी हाफ लॉलीपॉप आहे. आणि सुवर्ण संधी दुसरी देखील आहे अनिकेत. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर तुम्हाला मोरेगाव चॅलेंजर्स संघाकडून 500 रुपये आहेत. आणि जर का सलग 3 चौकार मारले तरी सुद्धा तुम्हाला
तरी सुद्धा तुम्हाला 500 रुपयाचं मोरेगाव चॅलेंजर्स संघाकडून सुवर्ण संधी आहे, नामी संधी आहे. नक्की प्रयत्न कोण करतोय पाहूया. प्रयत्न करून प्रयत्नाची पराकाष्ठा करून तुम्हाला इकडे घाम घालून या ट्रॉफी चमचमच्याकडे यायचंय. यस 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 नक्कीच चांगला त्याचा फटका. शॉर्ट सिलेक्शन फेकी खराब, फेकीमध्ये नेकी नव्हती. तत्पर चौटी सिंगल, चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड होईल. 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 32 धावा धापलकावरती उभा आहे. धावांचा डोंगर उभा केलाय अष्टविनायक राजवाडी संघ. तसं काय घरातूनच सेट होणार तसं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. मागील मॅच मध्ये 27 धावांचा पाठला करत असताना या 2 सलामीवीरांनी चांगला खेळ. आता या 2 सलामीवीरांनी 33 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बिल्ड केले. या खेळपट्टीला ओळखलंय, या ग्राउंडला ओळखलंय कशा रीतीने खेळ करायचा. तितक्या चांगला दर्जाचा खेळ आतापर्यंत या 2 खेळाडूंचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो नक्कीच यांचा सराव यांच्या खेळीवरून आपल्याला पाहायला भेटतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवरती आहे. तोपर्यंत देऊया एक सुवर्ण संधी. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. धावा धापलकावरती लागलेला षटक क्रमांक 3, 4 साजिद याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बॅक फुटला जाऊन फक्त चेंडूला खेळून काढलाय. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने संघाचा खाता वाढेल. 2 खेळ सलामीर अजून देखील खेळपट्टीवरती उभे आहेत. 5 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का? जर 2 मोठे फटके आले 40+ धावांचं आव्हान जर उभं केलं तर डोकी वाढेल टीम जीडीएस संघासाठी. आतापर्यंत 35 धावा धापलकावरती बनवलेत. स्टेट डाऊन द ग्राउंड समोर फटका खेळलाय. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल जरी आली तरी यावेळेस काय निर्धाव चेंडू आलाय. साजिदचा कमबॅक. येणारे 4 पहिल्या सत्रामध्ये येणारे 4 महत्वपूर्ण चेंडू असतील. हो नक्कीच चांगला प्रयत्न चालू आहे. चांगली धावसंख्या झाली. या धावसंख्येच्या जोरावरती इकडे क्षेत्ररक्षण थोडं डगमगलेलं आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु चांगला प्रयत्न करतायत खरोखरच अष्टविनायक संघ. पुन्हा मागे होऊन मारण्याचा प्रयत्न पहा. थोडासा मागे होऊन मारून थोडंसं पाय वाकवून थोडंसं स्लाइसली करताना आपल्याला फलंदाज पाहायला भेटला. एक धाव चोरटी आपल्याला पाहायला भेटली. ज्या पद्धतीने विनीतने फलंदाजी केली खरोखरच मनमोहित फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. ते 3 चौकार त्याच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटले. तर आपल्याला भाविक यांनी देखील चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटले. 1 चौकार त्यांच्या. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. त्याचा चांगला पुरेपूर सन्मान घेत थोडासा एलिव्हेशन कमी पाहायला भेटला. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी बॅट हातामध्ये फिरताना आपल्याला पाहायला भेटली आणि डी झोन मध्ये गेलेला चेंडू पाहायला भेटला. कष्ट करावा लागेल, अजून कष्ट करावं लागेल, कारण तुमच्या समोर जो संघ आहे तो देखील दमदार खरं आहे संघ. लक्षात ठेवायचं आहे जेडीएस संघाचा देखील असंच नाव नाही आहे. त्यांनी खूप कष्ट केलेत, खूप पराकष्ट केले आहेत. मेहनतीवरती त्यांनी नाव कमवलंय. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि अजून धावा मारावा लागतील. पुन्हा मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आणि या गोलंदाजीच्या मार्गावरती जाऊन संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 38 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी म्हणे. अजून देखील नो लॉस आपल्याला पाहायला भेटतोय स्कोर कार्डवरती. एक साईडला भाविक पाहतोय 14 धावांवरती, दुसऱ्या साईडला विनीत यांना पाहतोय 18 धावांवरती. पुन्हा एकदा मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डी झोन मध्ये गेलेला चेंडू. आमचे साथी समालोचक पातळी सर यांचा देखील इकडे आगमन झालं. त्यांचं देखील मोरेगाव चॅलेंजर्स चॅम्पियन्स ट्रॉफी सहर्ष स्वागत आहे. चला लगेचच पुढील सामन्यासाठी टॉससाठी यायचं आहे. पांडवास विरुद्ध हरिओम संघ, म्हणजे दोन्ही संघ या परिसरातलेच संघ आहेत आपल्याला पाहायला भेटण्याचं. पांडवास विरुद्ध हरिओम संघ. कर्णधारांनी लगेचच यायचं मंचाजवळ. तुमचं देखील टॉस केलं जाईल आणि कुठेतरी एक आगळी वेगळी पद्धत आणलेली आहे मोरेगाव चॅलेंजर्सनी. म्हणजे आपण टॉस करतो, कॉइन स्पिन करतो, परंतु कॉइन स्पिन न करता आता सध्या बाउलमध्ये आपल्याला 2 चिठ्ठ्या असतात. बॅटिंग एक साईडला बॉलिंग असते. आता म्हणजे काही म्हणजे असं कॉइनला हात ठेवा किंवा हात ठेवून स्पिन करा किंवा तो खाली गेला अंगाला लागला या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं आपल्या समोर वादविवाद होऊ नये त्या पद्धतीने इकडे आपल्याला हे बाऊल आपल्याला पाहायला भेटतोय.
आमचे हितेश पाटील हे देखील आले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये जी त्यांनी मेहनत घेतलेली, जवळजवळ 2 वाजता घरी गेले आणि खरोखरच खूप मेहनत घेतली आहे. जयेश पाटील असतील, भावेश पाटील असतील, आमचे मॅगी बंधू असतील, त्याच्यानंतर दीपू असेल, इतर जेवढे आपल्या गावातील खेळाडू आहेत सर्वांनी मेहनत घेतली आणि ते खरोखरच अहोरात्र रात्रपर्यंत आपल्याला इकडे मेहनत करताना पाहायला भेटले. चला वळतोय दुसऱ्या इनिंगकडे, जिकडे JDS संघ आता फलंदाजी करताना पाहायला भेटेल. धावसंख्या झालेली आहे ती 39. चला पांडवाच विरुद्ध हरिओम संघ लगेचच यायचंय, तुमचं नाणेफेकी होणार आहे. चला पांडवाच कर्णधार आलेला आहे. हरिओम संघ हो पहिलाच चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. पहा, बॉक्स क्रिकेट म्हटलं तर लहानापासून मोठ्यांना देखील आवड असते. आपण पाहू शकता एक वरिष्ठ खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच पुन्हा एकदा पाहू शकता चांगला टॅप केल्याच्या गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते आणि खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. चला हरिओम संघ कर्णधार हॅलो चेक. चला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पांडवास विपक्षामध्ये हरिओम, मोरेगाव नगरीतील अजून एक संघ. मान्यवर आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल. बघा समोर कॅमेरा आहे. पांडवाज आणि त्यांच्या विपक्षामध्ये हरिओम. कोणाच्या नशिबामध्ये आता काय आहे? पांडवाज संघ प्रथमतः आता बॉलिंग करायची आहे. समोरचा संघ घरच्या मैदानात आहे. मोरेगाव नगरीतील अजून एक संघ आहे. कशा प्रकारची रणनीती, कशा प्रकारचा आम्हाला खेळ पाहायला मिळेल? आम्ही तर रोज प्रॅक्टिसला आहे, बघू आता ते किती काय करतायत. आम्ही तर 30च्या आतमध्येच थांबवायचा प्रयत्न करू. विरार क्रिकेट असोसिएशन मधून होणाऱ्या स्पर्धा प्रत्येक आठवड्यामध्ये आपण पाहतो आणि प्रत्येक आठवड्यामध्ये मग ते 40, 50,000, 60, 70 लाखाच्या स्पर्धा आपण पाहतो. आणि विरार क्रिकेट असोसिएशनचा कशा प्रकारे आपण उल्लेख कराल आणि आज मोरेगाव नगरीमध्ये येऊन ह्या स्पर्धेबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. खूपच छान आयोजन नियोजन आहे. हरिओम संघ आमचे कर्णधार. बघा मॅच चालू आहे, त्या कारणास्तव आपण चर्चा साधली असते, परंतु मॅचच्या दिशेने आपण वळतोय ज्या ठिकाणी जॉइंटी सर हे जॉईंट आहेत. बघा दोन्ही संघांसाठी आयोजकांच्या वतीनं एक वेगळा संदेश, अर्थातच खाओ हेल्दी राहो हेल्दी हा संदेश दिला जातो. आता यायचंय हरिओम संघ. कॅप्टन आपण यायचंय. नेक्स्ट अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पांडवाज आहे आणि पांडवाजच्या विपक्षामध्ये हरिओम, अर्थातच मोरेगाव नगरीतील अजून एक संघ. पांडवाज प्रथमतः बॉलिंग करायचे, समोरच्या संघाला हरिओम संघाला आता बॅटिंग करायचे. अजून एक डिफिकल्ट टास्क आपल्याला पाहायला मिळेल, परंतु चालू असणारा सामना ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक अर्थातच जॉन्टी सर हे जॉईंट आहेत. धन्यवाद सर. नक्कीच साजिद यांना हो पुन्हा समोरच्या दिशेने फॉलोअर थ्रू मध्ये जुनेद यांनी चांगला प्रयत्न केला होता. 2 चेंडूवर 2 चौकार मारला होता, पण तिसऱ्या चेंडूवरती पहा थोडस डिफेन्स केला कुठेतरी संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते, अचूक टप्पा पाहायला भेटतोय. या संघाने लेट आलेत पण थेट आलेत. खरोखर चांगला सराव करून या सामन्यामध्ये आलेत आणि खरोखरच त्या सामन्यामध्ये आपल्याला रंगतदार सामना पाहायला भेटतोय. धावसंख्या चांगली उभारताना पाहायला भेटते, चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतंय, अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच 2 षटकाचा समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोहोचली 14 या आकड्यावरती. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा टीम JDS. तिसो हो यावेळेस का मॅग्निफिसंट इफेक्ट.
चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. टीम अष्टविनायक राजवडी संघ आम्ही का राजवडमधून मोरेगाव नगरीमध्ये दाखल झालो त्याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये या एफर्टसाठी टाळ्या जरूर वाजलेत. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्नांची पराकाष्ठा सर्व काही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम अष्टविनायक राजवडी संघ धावा 40 जरूर लावलेत, त्यांचा बचाव देखील आम्ही करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलोय. आता आपण तर टीम चांगल्या स्थितीमध्ये अष्टविनायक राजवडी संघाला आपण पाहतोय. 2.1 चेंडूचा खेळ झालाय, 15 धावा धावफलकावरती लागलेत. 6.92च्या रन रेटने धावफलक चाललंय. हो यावेळेस काय क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक जरी असला तरी तितक्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आमचा आहे. आम्ही चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. जुनेदचा जर विचार केला तर 7 चेंडूमध्ये 12 धावांचे वैयक्तिक खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारले. क्षमता आहे स्कोर कार्ड हलवण्याची, क्षमता आहे जुनेद स्कोर कार्ड हलवण्याची. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेले चेंडू एकेरी धाव खात्यामध्ये आवडेल. मॅच इक्वेशन जाऊन पोहोचतं येणारे 9 आणि अजून देखील 23 धाव्यांची गरज असेल. हो नक्कीच चांगली फलंदाजी इकडे पाहायला भेटते, परंतु काय चांगली फलंदाजी करून नाही, चांगला काय गॅप काढलाय, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. डीजे 0649 कोणाची असेल त्यांनी रस्त्यातून काढायची आहे प्लीज, लगेचच काढायची आहे. 0649 विनंती असेल. काय फलंदाजी पाहायला भेटे, पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु सरळ झेलबाद गडीबाद, मोठा धक्का, मोठा आदरा आपल्या पाहायला भेटतोय. ठीक आहे. जादू टोना केलाय काय, मोठी विकेट आले. जुनेदला मैदान सोडावं लागतंय, जुनेदला मैदान सोडावं लागतंय. चांगली खेळ करून मैदानाच्या तंबूच्या आसराला परतलाय जुनेद. चला बॅटरचं नाव सांगायचंय. गुड्डू पहा चांगला पॅडल स्वीप पाहायला भेटला. एक धाव पुन्हा आपल्याला स्कोर कार्ड बदलताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा विनंती करतो, 0649 कोणाची गाडी असेल हँडटॉक, हँडल लॉक आहे, कृपया करून रस्त्यामध्ये आहे, गाडी काढायची आहे बाजूला, विनंती केली जाते. 0649 चला 6 चेंडू 18 धावांची गरज, टायमर ऑन आहे, लवकरात लवकर घाई करायची विनंती असेल. 6-18चे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ग्रुप ए मधील अंतिम मॅच, टीम अष्टविनायक राजवडी संघ आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहतोय. 6-18चे इक्वेशन, पहिला चेंडू निर्धाव, टाळ्या वाजलेत पहिल्या चेंडूसाठी. 5-18चे इक्वेशन, दबाव दडपण, दबावामध्ये गोल्डन जगचा शिकार फलंदाज गुड्डू बाप. यशस्वीरित्या वाटचाल करताना टीम अष्टविनायक संघाला आपण पाहतोय. धावचीच्या रूपामध्ये सलमानला मैदान सोडावं लागतंय. दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. 40 धावांचा पाठलाग करत असताना टीम आतापर्यंत फक्त 22 धावांवरती येऊन थांबले. 1 to go, अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम अष्टविनायक राजोडी, हार्ड लक टीम. एक चेंडूचा अजून देखील खेळ बाकी आहे प्लीज, सॉरी. पुन्हा एकदा रिलीज केलाय. अभिनंदन, खरोखरच खूप खूप अभिनंदन असेल अष्टविनायक राजोडी संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. खरोखरच लेट आलेत पण थेट आलेत.